तर धनंजय मुंडेंनीच नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे। संदीप क्षीरसागर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। हे सगळा प्रकार जो आहे तो जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावे ही मागणी देखील केली होती, ती कायम आहे। हो बिलकुल, त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे, त्यांनी त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या परळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। सरपंच हत्येप्रकरणी सर्व आरोपींना अटक होईपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडणार असल्याचं दमानिया यांनी आधी म्हटलं होतं। मात्र दमानिया अचानक परळीचा दौरा सोडून अंबाजोगाई केज मार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या। त्यामुळे दमानियांनी आंदोलन अर्धवट सोडलं का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी काल माफी मागितली होती। त्यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचे आभार मानलेत। मोठ्या मनानं धस यांनी महिला वर्गाची माफी मागितली, त्याबद्दल धन्यवाद असं प्राजक्ता माळीनं म्हटलंय। माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते। अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। दादा खूप धन्यवाद। असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं। छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय।